आज आपण या व्हिडिओमध्ये मार्केटमध्ये मिळणारा स्वीट होम मधला मैसूर पाक घरच्या घरी कसा बनवायचा ते बघणार आहोत। अगदी घरातील मोजक्याच साहित्यात 10 ते 15 मिनिटांमध्येच हा मैसूर पाक बनून तयार होतो। घरातील फक्त 3 ते 4 साहित्य इथे आज आपण वापरणार आहोत। त्याचबरोबर अगदी मार्केट सारखा म्हणजे स्वीट होम मधून आपण जो मैसूर पाक आणतो अगदी परफेक्ट तसाच्या तसा मैसूर पाक हा घरच्या घरीच तयार होतो। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकाल रंग देखील खूप सुंदर आलेला आहे। त्याचबरोबर ह्या मैसूर पाकला भरपूर सारी जाळी पडलेली आहे, छान खुसखुशीत झालेला आहे। चला तर मग सोप्या पद्धतीने रेसिपीला सुरुवात करूया। मैसूर पाक बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। पाऊण कप आपण इथे बेसन पीठ घेतलेला आहे व पाव कप मैदा घेतलेला आहे। हे दोन्ही जिन्नस चांगले आपण आधी चाळून घ्यायचे आहे। दोन्ही मिळून साधारण 1 कप इथे आपल्याला वापरायचा आहे। त्यामुळे पाऊण कप आपण बेसन घेतलेला आहे व त्याचबरोबर 2 ते 3 चमचे म्हणजे पाव कप आपण मैदा घेतलेला आहे। हे दोन्ही जिन्नस एका बाउल मध्ये आपण टाकून घ्यायचे आहेत। त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे। कुठलाही गोडाचा पदार्थ म्हटलं की त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं म्हणजे त्या पदार्थाची चव आणखीनच वाढते। हे तीनही जिन्नस चांगले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। आता आपण बेसन पीठ व मैदा मिळून 1 कप घेतलेलं होतं, त्यातील अर्धा आपल्याला इथे तेल वापरायचं आहे। म्हणजे आपण 1 कप पीठ घेतलेलं आहे, त्याचबरोबर आपण अर्धा कप इथे तेल वापरायचं आहे। तेल आपण साधं गरम करून घेतलेलं आहे। एकदम जास्त कडकडीत गरम देखील करून घ्यायचं नाही, हलकसं गरम करून घ्यायचं आहे व या पिठामध्ये टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे। अजिबात ह्याच्या कुठेही गुठळ्या राहता कामा नये किंवा अजिबात गाठी राहता कामा नये। अगदी छान स्मूथ आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकाल व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अजिबात कुठेही गाठी राहिलेल्या नाहीत, अगदी छान स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे। आता आपण हे मिश्रण 5 मिनिटं असंच बाजूला ठेवून देऊ। आता मैसूर पाक बनवण्यासाठी आपण पाक तयार करायला ठेवू। मैसूर पाक बनवण्याकरता आपल्याला 1 तारी पाक तयार करून घ्यायचा आहे। त्याकरिता आपण इथे 1 कप साखर घेतलेली आहे। ज्या वाटीने मोजून आपण पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने मोजून आपल्याला साखर घ्यायची आहे। एका जाड तळाच्या कढईमध्ये 1 वाटी साखर आपण टाकून घेतलेली आहे। सारख्याच कपने 1.5 कप आपण यामध्ये पाणी टाकून घेऊ। 1 वाटी साखर व त्यासाठी 1.5 वाटी आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। अगदी परफेक्ट प्रमाणात हा पाक आपला तयार होतो। 1 तारी पाक आपल्याला याचा तयार करून घ्यायचा आहे। त्यापेक्षा जास्त घट्टही तयार करून घ्यायचा नाही किंवा एकदम पातळही ठेवायचा नाही, नाहीतर मैसूर पाक बिघडला जातो। कढई आपण गॅसवर ठेवून घेतलेली आहे, त्याचा आपल्याला 1 तारी पाक तयार करून घ्यायचा आहे। आता आपण तेल गरम करण्यासाठी ठेवणार आहोत। ज्या कपने मोजून आपण पीठ व साखर घेतलेले आहे त्याच कपने मोजून आपल्याला 1.5 कप तेल घ्यायचं आहे। इथे आपल्याला मोहरीचं तेल वापरायचं नाही, कुठलाही उग्रवास येणारं तेल इथे आपल्याला वापरायचं नाही। साधं आपण जे नॉर्मल तेल यूज करतो ते इथे वापरलं तरी सुद्धा चालेल किंवा इथे तेलाऐवजी आपण तूप देखील वापरू शकतो। तेल आपण छान गरम करण्यासाठी ठेवूया। तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। मिनिटभर झालेला आहे, पाकाला छान उकळी आलेली आहे, पण आपल्याला 1 तारी पाक हवा आहे, तो अजून तयार झालेला नाही। पुन्हा साधारण मिनिटभर हा पाक छान आपण शिजवून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकाल छान थोडासा थिक व्हायला सुरुवात झालेली आहे। पाक परफेक्ट झालेला आहे की नाही हे चेक करण्याकरता बोटांवर थोडासा पाक घेऊन चेक करायचा आहे। बोटांना थोडंसं स्टिकी लागलं की समजून घ्यायचं पाक आपला परफेक्ट तयार झालेला आहे। त्यापेक्षा जास्त पाक आपल्याला घट्ट तयार करून घ्यायचा नाही। गॅसची फ्लेम आपल्याला बंद करून घ्यायची आहे। गॅस आपण बंद केलाय व आपण जे बेसन पिठाचं पीठ तयार करून घेतलेलं आहे किंवा जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे व छान ढवळून घ्यायचं आहे। चांगलं स्मूथ मिश्रण आपल्याला याचं तयार करून घ्यायचं आहे। अजिबात याच्या कुठेही गुठळ्या राहता कामा नये। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकाल अर्धा मिनिट हे मिश्रण आपल्याला असंच एकसारखं सतत ढवळत राहायचं आहे। संपूर्ण गुठळ्या आपण मोडून घेतलेल्या आहेत, अजिबात याच्यामध्ये आपल्याला गुठळ्या दिसणार नाहीत। ह्या गुठळ्या संपूर्ण मोडून झाल्या किंवा स्मूथ बॅटर आपलं तयार झालं की मगच आपल्याला गॅस पुन्हा चालू करायचा आहे। संपूर्ण गुठळ्या आपण मोडून घेतलेल्या आहेत, अजिबात कुठेही गुठळ्या राहिलेले नाहीत। अगदी छान स्मूथ मिश्रण तयार झालेलं आहे। गॅसची फ्लेम आपण चालू केलेली आहे। याला आपण छान आता शिजवून घेणार आहोत। मैसूर पाक बनवताना गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे। एकदम स्लो किंवा एकदम फास्ट फ्लेमवर हा मैसूर पाक आपल्याला शिजवून घ्यायचा नाही। या मिश्रणाला चांगली उकळी आली की आपण यामध्ये गरम केलेलं तेल टाकून घेणार आहोत। मैसूर पाकला छान रंग येण्याकरता इथे आपण फूड कलर टाकून घेतलेला आहे। चिमूटभर पिवळा रंग टाकून घेतलेला आहे। रंग टाकून छान आपण मिक्स करून घेऊ। चांगलं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे। रंग टाकून घेतल्यामुळे अगदी छान मस्त पिवळा रंग आलेला आहे, तुम्ही बघू शकाल।
या पद्धतीने हे मिश्रण आपल्याला एकसारखं सतत ढवळत राहायचं आहे। साधारण अर्धा ते 1 मिनिटभर हे मिश्रण चांगलं आपण उकळून घेतल्याच्या नंतर आपण जे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यातील एक एक पळी तेल आपण यामध्ये सोडून छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिश्रण किंवा या मिश्रणामध्ये तेल टाकत असताना तुम्ही दुसऱ्या एखाद्याची मदत देखील घेऊ शकता, कारण ही दोन्ही प्रोसेस आपल्याला अगदी पटकन करायची आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकाल या मिश्रणाला चांगली उकळी आलेली आहे। 1 मिनिट झाल्याच्या नंतर आपण गरम केलेलं तेल एका पळीने या मिश्रणामध्ये सोडून घ्यायचं आहे व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। अर्धा ते 1 मिनिटभर पुन्हा हे मिश्रण चांगलं आपल्याला उकळून घ्यायचं आहे व पुन्हा त्यामध्ये आपल्याला पळीभर तेल टाकून घ्यायचं आहे। साधारण मिनिटभर झालेला आहे। पुन्हा 1 चमचा तेल आपण यामध्ये टाकून घेऊ व पुन्हा एकदा ढवळून घेऊ। साधारण या मिश्रणाला छान जाळी सुटेपर्यंत आपण एका हाताने तेल सोडत राहायचं आहे व दुसऱ्या हाताने चांगलं फेटून घ्यायचं आहे। एकदम जास्त जाळी सुटायला लागली की आपण अगदी हलक्याशा हाताने हे मिश्रण ढवळून घ्यायचं आहे किंवा हलवून घ्यायचं आहे। चार ते 5 मिनिटं झालेली आहेत। तुम्ही बघू शकाल अगदी छान परफेक्ट जाळी सुटायला सुरुवात झालेली आहे। अगदी मिश्रण जाळीदार झालेलं आहे। आपण हे मिश्रण ज्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत, आपण तुमच्याकडे ट्रे असेल तर तुम्ही ट्रे वापरू शकता। इथे मी साधं आपलं कुकरचं भांडं वापरलेलं आहे, त्याला बटर पेपर लावून घेतलेलं आहे। त्यामध्ये हे संपूर्ण मिश्रण आपल्याला टाकून घ्यायचं आहे, छान सेट करून घ्यायचं आहे। अगदी हलक्या हाताने हे मिश्रण एकसारखं करून घ्यायचं आहे, अगदी जास्त जोरात प्रेस करायचं नाही, नाहीतर जाळी संपूर्णपणे मोडली जाईल आणि मैसूर पाक चांगला जाळीदार होणार नाही। वरून जरी आता आपल्याला भरपूर सारं तेल दिसत असेल तरी 5 मिनिटांनंतर हे तेल आपल्याला संपूर्ण बाजूला काढून घ्यायचं आहे। अर्धा तास झालेला आहे। तुम्ही बघू शकाल अजिबात कुठेही आपला मैसूर पाक ऑइली दिसत नाही। वरचं आवरण देखील छान आपलं कोरडं झालेलं आहे। पूर्णपणे वरचं तेल आपण थोडंसं वरती आलेले बाजूला काढून घेतलेलं आहे। आता आपण चाकूने याला कट लावून घेऊ। हे मिश्रण थोडंसं गरम आहे तेच आपल्याला कट लावून घ्यायचे आहे, नाहीतर ते पूर्णपणे थंड झालं तर आपल्याला मैसूर पाक कट करता येत नाही, तो पूर्णपणे तुटला जातो किंवा त्याच्या आपल्याला वड्या पाडता येत नाहीत। या पद्धतीने थोडेसे मोठ्या साईजचे कट आपण तयार करून घेतलेले आहेत। साधारण पुन्हा आपण 1 तासभर मैसूर पाक छान सेट करून घेऊ व त्यानंतरच बाहेर काढून घेऊ। गरम असतानाच मैसूर पाक जर आपण बाहेर काढला तर तो तुटला जातो व छान वड्या पडत नाहीत, एकदम भुगा होऊन जातो। 1 तासभर झालेला आहे। मैसूर पाक पूर्णपणे छान सेट झालेला आहे, तुम्ही बघू शकाल। आता आपण पलटी करून घेऊ, बाहेर काढून घेऊ। तुम्ही बघू शकाल थोडासा मैसूर पाक कट झालेला आहे, वड्या छान सेट झालेला आहे, थोडासा भुगा झालेला आहे। म्हणजे मैसूर पाक आपल्याला डबा थोडासा छोटा पडलेला होता, त्यामुळे मध्येच मी वड्यांना कट लावून घेतलेले आहेत, त्यामुळे कडेचं आवरण थोडंसं तुटलं गेलं। पण तुम्ही बघू शकाल ज्या वड्या मी कट करून घेतलेल्या आहेत त्या पूर्णपणे छान जशाच्या तशा छान बाहेर निघालेल्या आहेत, अजिबात तुटलेल्या नाहीत। अगदी छान रंग आलेला आहे, आतमधून खरपूस रंग आलेला आहे, तुम्ही बघू शकाल। अगदी छान परफेक्ट मैसूर पाक आपला तयार झालेला आहे। छान जाळी पडलेली आहे व मैसूर पाक देखील मस्त झालेला आहे। आता आपण हे जे मोठ्या साईडचे कट लावून घेतलेले होते ते आता आणखी छोटे करून घेऊ, छोट्या आकारात कट करून घेऊ। ते मस्त वड्या तयार झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकाल। आपण ज्या हे मोठ्या मोठ्या वड्या आहेत त्यातील 2 वड्या तयार करून घेऊ, एका वडीच्या 2 वड्या तयार करून घेऊ। वड्या तयार करताना अजिबात देखील मैसूर पाक आपल्याला तुटलेला नाही, तुम्ही बघू शकाल। अगदी सहजपणे कट झालेला आहे, छान खुसखुशीत झालेला आहे। तुम्ही देखील ह्या सोप्या पद्धतीने एकदा हा मैसूर पाक नक्की ट्राय करून पहा। बनवायला देखील खूप सोपा आहे व चवीला देखील खूपच छान होतो। छान खमंग खुसखुशीत झालेला आहे। रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा। रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच नवनवीन छान छान